दुसरं तत्व एकत्व. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी शेवटच्या प्रवचनात सांगितलं की तुम्हारा अब भी एक है, तुम्हारा रब भी एक है. त्याचा भावानुवाद असा आहे. अब म्हणजे काय? अब्बा, पिता, बाबा. तुमचा बाप एकच आहे आणि तुमचा रब, रब म्हणजे पालन करता, तुमचा पालन करता, तुमचा ईश्वर देखील एकच आहे. आता तुम्ही म्हणाल की वा हे अल्लाह, देव, ईश्वर वगैरे आहे कसं सिद्ध करायचं? मला सांगा, हे हॉलचं नाम काय? सूर्यकिरण हॉल. मी तुम्हाला म्हटलं की हे सूर्यकिरण हॉल जे आहे ते आपोआप तयार झालं, असं आपोआप भिंती अशा जमिनीतून निघाल्या, आपोआप असं छत येऊन पडलं, आपोआप लाईट आणून पडले, रंग कलरचा एक डबा आला, तो आपोआप त्याचं झाकण उघडलं, एक ब्रश आला, आपोआप सगळं कलरिंग झाली. तुम्ही काय म्हणाल? मला नाही म्हणाल, मला ज्यांनी बोलवलं त्याला म्हणाल. कोणाला आणलं यार तुम्ही? आहे की नाही? डॉक्टर फॅबियन साहेबाकडे नेतील मला. आपोआप कसं काय तयार होईल? मग मित्र हो, जर हा हॉल आपोआप जर तयार होत असेल तर मग हे सूर्य आपोआप कसा काय तयार झाला? हे चंद्र आपोआप कसा काय तयार झाला? हे पर्वत, हे पहाड, हे नद्या, हे 7 समुद्र आणि हे सगळे एवढं डिसिप्लिनमध्ये. त्या इतके वाजून इतक्या मिनिटाला रोजा सुरुवात होतो. आज का इफ्तार, कल की सहरी, ऐकलं असेल तुम्ही, नाव वाचलं असेल. तेवढे वाजून तेवढ्याच मिनिटाला एवढं डिसिप्लिनमध्ये कसं काय आपोआप होते? कोणीतरी आहे याला चालवणारा, कोणीतरी आहे याला बनवणारा. आणि हो, त्याच्याशिवाय कोणीही उपासना करण्यास योग्य नाही आहे. उपासना कोणाची करायची असेल तर त्याची आणि फक्त त्याची. हो, आम्ही महापुरुषांचा आदर करू. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी याची फार काळजी घेतली आहे की त्यांनी तिथल्या सगळा जो अंधश्रद्धा दूर केली. सगळे जे अरबस्थानातले जे सगळे खोटे जे देव होते त्यांचे अतिक्रमण दूर केलं. परंतु त्यांना एक काळजी होती की लोक मला देव करून टाकतील, मला देव करून टाकतील. म्हणून त्यांनी जाता वेळेस, निरोप घेता वेळेस या जगाचा अल्लाहला प्रार्थना करते की अल्लाह, माझ्या कबरीचा देव करू नको, माझ्या कबरीचा देव करू नको. मी मदिनामध्ये गेलो होतो. पैगंबराच्या कबरीवर कोणी फुलं टाकत नाही, कोणी अगरबत्ती लावत नाही, कोणी मेणबत्ती लावत नाही. कारण काय? कारण हा सगळा पुरोहितवाद तर संपवण्याकरिता त्यांची ती मोहीम होती, ती चळवळ होती. मग मी गेल्यानंतर ते जर सुरू झालं तर माझा अर्थ काय राहिला माझ्या कार्याला? कारण अंधश्रद्धा आली तर पुरोहितवाद आला, पुरोहितवाद आला की शोषण आलं, बहुजनांचं, दुर्बलांचं, वंचितांचं. म्हणून शोषण नको, म्हणून मूर्तीपूजा नको होती प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना. म्हणून प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी काळजी घेतली की माझा कोणी फोटो काढणार नाही. म्हणून मुस्लिम समाज जो सेन्सिटिव्ह असतो, पैगंबराचं कोणी चित्र काढलं तर का तो सेन्सिटिव्ह बनतो? कारण आम्हाला त्या 1400 वर्षापूर्वीच्या अंधारात जायचं नाही आहे. आम्ही त्या प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी त्या अंधारातून बाहेर काढलंय. त्याची सुरुवात कुठे होऊ नये. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जी क्रांती घडवली ती प्रतिक्रांतीमध्ये रूपांतर होऊ नये ही भीती प्रत्येक मुसलमानाला असते. म्हणून तो काळजी घेतो की पैगंबराचा कोणी फोटो काढू नये, पैगंबराची कोणी मूर्ती घडवू नये. याच्यासाठी तो संवेदनशील असतो की त्याच्यातून शोषणाची नवीन सुरुवात होऊ नये. म्हणून त्या नवीन शोषणाची सुरुवात होऊ नये याच्यासाठी एकत्व जे तत्व आहे, दुसरं तत्व एकत्व, की अल्लाशिवाय कोणी पूजा करण्यास योग्य नाही. मग ते पैगंबर का असे ना, ही गोष्ट माहीत पाहिजे. काय होते माहीत आहे का? कार्यक्रमात बोलवलं, एक कन्व्हेनर सांगतो की नौशाद उस्मान साहब अब इस महापुरुष के फोटो को हार डालेंगे. नौशाद उस्मान हार टाकत नाही. बस गैरसमज निर्माण होतो. आमचा महापुरुषाचा अपमान केला तुम्ही. नाही, तिथं जर पैगंबराचा जरी फोटो असता, जर त्यांचा जर अस्तित्वात असता तरी आम्ही हार टाकला नसता. हे गोष्टी माहीत पाहिजे. म्हणजे धर्मामध्ये साम्य काय आहे हे जसं माहीत असणं आवश्यक आहे, तसं मतभेद काय हे देखील माहीत असणं आवश्यक आहे. लोक काय करतात माहीत आहे का? सर्व धर्म समभाव. नाही, तो व्यवहार्य नाही आहे. सर्वधर्मीय सहिष्णुता हवी आहे. धर्माधर्मामध्ये फरक आहेत बिलकुल, आणि हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. हे मतभेद कुठे आहेत हे देखील माहीत पाहिजे. परंतु मतभेद असले तरी मनभेद नको. दंगली ज्या होतात ते मतभेदामुळे नाही होतात, गैरसमजुतीमुळे होतात. म्हणून मतभेद असताना एकत्र येणं, मतभेद असताना राष्ट्रीय एकात्मता निर्माण होतं, ही खरी गोष्ट आहे मित्र. आणि विविधतेतून एकता हे तर वैशिष्ट्य आहे आपल्या भारत देशाचं. म्हणून मित्र हो, फार व्यवहारी बोलणारा माणूस मी आहे. म्हणून प्रॅक्टिकल नॅशनल इंटिग्रेशन पाहिजे. म्हणून मित्र हो, नाटकं करायची काही गरज नाही
किंवा एखाद्यानं याचं काहीतरी दर्ग्यावर चादर टाकायची एखाद्या हिंदू लीडरनं आणि यांनी काहीतरी मुस्लिम लीडरने एखादा टिकळा वगैरे लावून हे करायचं नाही. आपापल्या धर्माचं पालन करत असताना देखील आम्ही एकमेकांना आदर करू शकतो, एकमेकांना मदत करू शकतो, एकमेकांना रक्तदान करू शकतो, एकमेकांच्या मदतीला धावून येऊ शकतो. म्हणून ही खरी एकता आहे. म्हणून मला असं वाटते की फार जास्त औपचारिकता करण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं फार आवश्यक आहे. Allahu ghayatuna, Allah Allah, Allahu ghayatuna.